रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. तर आज आपण स्त्रियांविषयी बोलूया. स्त्रीचा मान सन्मान. आणि आता हे प्रकरण स्वारगेट बसस्थानकावर झाले. पुणे तिथे काय उणे, काहीच उणे नाही. आणि तिथंच एक स्वारगेटमध्ये असा बलात्कार झाला. म्हणजे झाला, कुणी म्हणतं नाही झाला, कुणी म्हणतं ती मुलगी तयार असेल. म्हणजे स्त्रियांविषयी अनेक हे विचार लोकांचे वाईट आहेत. म्हणजे की ती स्त्री तयार असेल तेव्हाच ते असे झाले. आणि एवढा गुन्हा करूनही त्याच्या बायकोने त्याचे चांगलेच हे केले. म्हणजे चांगल्याच ह्यानी तिने सांगितले की ते असं करू शकत नाही आणि मला न्याय पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टी स्त्रीला कुठंच म्हणजे हे नाही. स्त्री दुश्मन होऊ शकते. आणि स्त्रीला कोणताच असं म्हणजे हे नाही की असं झालं, पहाटेच्या प्रकारात झालं. ती मुलगी काही लहान नव्हती, ती 27 वर्षाची होती. अशा प्रकारे अनेक घटना घडल्यात. आजपर्यंत लहान मुलांवर झालेलं तो एक गुन्हा होता. पण बलात्कार तर लहान मुलांवर होऊ शकत नाही, लहान मुलींवर. अशा प्रकारे आता त्या डॉक्टरवरही झालं होतं, डॉक्टरांनी झालं होतं. अशा प्रकारे अनेक गुन्हे स्त्रियांवर होतात. आणि ह्याला गुन्हेगार स्त्रिया ठरल्या जातात. कारण का, तर मग त्यांनी आडावडा केला पाहिजे. वाईट माणूस पाहिला तर लांब पळाले पाहिजे. आणि ही तर संध्याकाळची वेळ नव्हती, सकाळची वेळ होती. अशा प्रकारे अनेक गुन्हे होत चाललेले आहेत आता. तर स्त्रीनीही सावध राहिले पाहिजे व तिच्यातही ताकद पाहिजे प्रत्येक पुरुषाच्या समोर जाण्याची, की ती मरणाला भिवून आपण कोणती गोष्ट करू द्यायची नाही. मेले तरी चालेल, पण आपण आपली ताकद दाखवायची. तुम्ही तर आजकालच्या मुली तर खूप पुढे गेल्यात. खूप तुम्ही स्वतःला ताकदवान समजता. आणि मग का बरं अशा घटना घडत चालल्यात की स्त्री शिकलीची नोकऱ्या करतात, तर मग तेवढंच त्यांनी कराटे लावून स्वतःची सुरक्षा करण्याचे धैर्यसुद्धा त्यांच्यात आले पाहिजे. मुलीला लहानपणापासूनच कराटे लावून तिला की मोठ्याने बोलू नको, ओरडू नको असं म्हणण्यापेक्षा ओरड. प्रत्येक गोष्टी म्हणजे वाईट प्रसंग आला तर तू ओरडली तरी चालेल, पण असं मुलीवर पूर्वीचे लोकांसारखे दबाव टाकले जायचे की आरडाओरडा करू नको, ओरडू नको, असं करू नको, प्रत्येक गोष्टीला भिवून राहा. असं न शिकवता मुलीला कराटे लावून तिला तिचा बचाव करण्याची ताकद द्या. मग मुली अशा म्हणजे भिणार नाहीत आणि मरणाला घाबरणार नाही. कोणती गोष्ट पुढं आली तर वाईट कृत्य करण्याच्या आधीच आरडाओरडा करून द्या. आणि कुणी दम दिला तुला मारून टाकीन असे करीन, तरी तुमच्यात ते 2 हात करण्याची ताकद ही पाहिजेच. आपण किती हे झालो तरी आपण स्त्रिया आहोत. आणि आपली ताकद ही देवीसारखी असते, चंडिकासारखी असते. आणि जेव्हा स्त्री चंडिका बनते तेव्हा ती कोणाचीच राहत नाही, ना मुलाची तर नवऱ्याची. व तिच्यात भयंकर म्हणजे ताकद असते. आणि त्यासाठी हे अशा घटना घडतात. आणि त्याचा हिच्यात सगळीकडे स्त्रीची चव जाते. प्रत्येक ठिकाणी हाच विषय बोलला जातो. प्रत्येक गावाला हाच विषय बोलला जातो. हे पटतं का तुम्हाला? त्याच्यासाठी स्त्रियेला लहानपणापासूनच मुलीला कराटे लावा, ताकद लावा, आरडाओरडा करण्याची म्हणजे हे लावा की वाईट प्रसंग आला तर तू आरडाओरडा कर. कारण ती मुलगी कशी गप्प बसू शकते ना? अंधा बलात्कार झाला तरी ती गप्प बसते, असं होऊच शकत नाही. त्यामुळे मुलीने जरी वाईट लोक पाहिले, वाईट माणूस पाहिला, तर ती त्याच्या मागे कधी जाऊ शकत नाही. म्हणजे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.